करतो आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे, निवडणूक ही 5 वर्षांनी एकदाच येते. ही राज्याची निवडणूक आहे. तुम्ही उमेदवार एक तर पहिली गोष्ट मतदान करा. मतदान करायला बाहेर पडा आणि पक्षापेक्षाही व्यक्तीचं मूल्यमापन करा. व्यक्ती योग्य असेल त्यालाच मतदान करा आणि त्या व्यक्तींमध्ये माझं काम सरस असेल तर मला मतदान करा. धन्यवाद. नमस्कार. मी चिंचवड विधानसभा 205 मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. मुळात मी निवडणूक लढवताना निवडणूक फॉर्म भरला त्या दिवसापासून सुरुवात केलेली नाही. मी निवडणूक जून महिन्यापासून मी निवडणुकीची तयारी करत आहे. त्यामुळं निवडणुकीचा जो 4 महिने गेली 5 महिने मी काम करीत आहे, त्या कामाच्या जोरावर मला जो प्रतिसाद जो अपेक्षित होता तो पूर्णपणे मला मिळत आहे. त्याचं कारण मी खूप लवकर सुरुवात केली आणि अतिशय उत्तम जे सुशिक्षित विशेषतः सर्व स्तरातील मग RPI निकालजे गट असेल, RPI डेमोक्रॅटिक असेल, सगळे पक्षाचे मातंग समाज असेल, धनगर समाज असेल, सर्व स्वतःहून मला माझ्या म्हणजे मी गेली 35-30 वर्ष जो राजकीय जीवनामध्ये प्रवास केलेला आहे आणि निष्कलंकपणे कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये ठेकेदारीमध्ये न अडकलेला मी कार्यकर्ता असल्या कारणानं माझी प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे माझ्या सर्वजण मला अतिशय उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहे. पण तुम्ही ज्या पक्षामध्ये होतात त्याच्यातून तुम्ही बंडखोरी करून हे निवडणूक लढवतात. तुमचा प्रतिस्पर्धी तर सुरुवातीला तेच आहेत ना? नाही, मी बंडखोरी करण्याचा प्रश्नच येत नाही. मी पक्षाचं 2 गांधी जयंतीच्या निमित्तानं मी पक्षाला अगोदरच कळवलेलं होतं की माझी काही बंडखोरी वगैरे काही नाही आहे. ती जागा भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे. बंडखोरीचा काय प्रश्न येतोय? आणि मी अधिकृत कोणत्याही कसल्याही प्रकारे अशी घोषणा पक्षाचं नाव घेऊन कदापि केलेली नाही. मी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं माझी उमेदवारीची मी घोषणा अपक्ष म्हणूनच केलेली आहे. प्रश्न येतो कुठं? आणि मी तयारी काय काल परवा थोडी तयारी केलेली आहे. त्यामुळं माझं आहे ती अपक्ष उमेदवारी ही परिवर्तन करण्यासाठी, भ्रष्टाचाराच्या विरोधात ही माझी उमेदवारी आहे. मतदारांसमोर तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाताय? काय मुद्दा एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली 10 वर्ष चाललेला प्रचंड या महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी फार मोठ्या समस्या आहेत. पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या समस्या आहेत, ट्रॅफिकच्या संदर्भातल्या समस्या आहेत, शिक्षणाच्या संदर्भातल्या समस्या आहेत, पर्यावरणाच्या बाबतीतल्या समस्या आहेत. केवळ निविदा प्रक्रिया राबवायची, निविदा प्रक्रियाची काम करायचं, ह्या पलीकडे काहीच सध्या चाललेलं नाही. ह्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, मी आज सगळ्या ठिकाणी बघतोय. पिंपळे सौदागरला आज एका सोसायटीत गेलतो तर प्रत्येक कितीतरी सोसायट्या अशा आहेत की 40 लाख रुपये वर्षाला त्यांची टँकरची फी आहे. टँकरने त्यांना पाणी पुरवठा होतोय. काय करतोय महानगरपालिका आपली? असं कुठं असतं का? जे अधिकृतरित्या घरात राहतात त्यांनाच फार मोठा त्रास आहे. आणि प्रश्न असा येतो की अधिकृत असू द्या, अनधिकृत असू द्या, हा पार्ट वेगळा आहे. पण पाणी पुरवठ्याचं जे नियोजन तुम्हाला करता येत नाही, कित्येक वर्ष चाललं आणि त्याच मुद्द्यावर तुम्ही करताय. ब्ल्यू लाईनच्या संदर्भात म्हणतात घरं पाडणारे, खाऊ आहे का? या सगळ्या गोष्टींवर मी मुद्दे घेऊन हे चाललेलो. तुम्ही निवडणूक ही आमदारकीची लढवताय आणि आमदार म्हणजे महाराष्ट्राच्या जनता आहे, जनतेचे हिताचे कायदे करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आहात. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, SC/STच्या वर्गीकरणाचा मुद्दा असेल, हे कसं बघतात तुम्ही? हे बघा, मुद्दे हे असतात आणि मुद्दे सोडवण्यासाठीच मुद्दे असतात. मी माझ्या पहिले शहराच्या राज्य शासनाच्या स्तरावरील राज्य नेते ते ते मुद्दे जे असतात त्या मुद्द्याचं सविस्तर चर्चा करून त्यावर निश्चित चर्चा करतील. परंतु राज्यातील अनेक प्रश्न जे आहेत शहरातील ते राज्यामध्ये आहेत, ते प्रलंबित आहेत. त्या दृष्टिकोनातून पहिलं प्राधान्य माझं घर जर नीट असेल तर मी राज्याचा विचार करू शकतो. माझं घरच विस्कळीत आहे, घरामध्येच सगळ्या हाहाकार चालू आहे, तर ते पहिलं माझं प्राधान्य माझा पिंपरी चिंचवड मतदारसंघ असेल. पिंपरी चिंचवड मध्ये वाढती गुन्हेगारी, त्या संदर्भामध्ये आपण काय करा? हे बघा, 250 बाल गुन्हेगार होत्या, जवळ 700-750 बाल गुन्हेगार झालेले आहेत. मला असं वाटतं की कोणती कडक सजा देऊन कोणतेही प्रश्न सुटत नसतात. ते तुम्ही त्यातून एक संस्कारक्षम पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतः एक मास्टर प्लॅन तयार करावा लागतो. आणि तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे शिक्षणाची जी गंगोत्री आहे ती संपूर्ण ठिकाणी गंगा ती पोहोचली गेली पाहिजे. त्यासाठी माझ्याकडे मास्टर प्लॅन तयार आहे.
हा रोड मॅप जो मास्टर प्लॅन जो असतो तो 15-20 वर्ष डोळ्यासमोर ठेवून तो करावा लागतो. एका दिवसात जादूची कांडी कोणी फिरवणार नाही. त्यामुळं हे सर्व करण्यासाठी तुम्हाला एक झोपडपट्टीतली काही माणसं ती माणसंच असतात ना. ते काय बुद्धी ही काय बंगला गाडी बघून बुद्धी येत नसते. पण त्यांना त्या स्तरापर्यंत नेण्यासाठी गुन्हेगारीपासून प्रवृत्त जे म्हणजे त्यांना गुन्हेगारीपासून दूर नेण्यासाठी काहीतरी आपल्याकडे योजना आहेत ना, आणि त्यांना त्या तिथपर्यंत नेलं पाहिजे. तुम्ही आता म्हणाल की तुमच्याकडे मास्टर प्लॅन आहे. मास्टर प्लॅन मधले काही असे मुद्दे 2-3 सांगता येतील का तुम्ही? हो, माझ्याकडे एक शिक्षणाबाबतीतचा एक प्लॅन आहे. मी मधल्या काळामध्ये मी तो व्हिडिओ व्हायरल केला होता. मी देवळेकर सरांशी बसलो होतो. ज्या शाळा सुसंस्कृतपणे काम करत आहेत, म्हणजे ज्ञानप्रबोधिनी असेल, मॉडर्न हायस्कूल असेल, पी डी पाटलांची सरांची शाळा असेल, आमची जैन शाळा असेल, अशा अनेक शाळा आहेत. यांची एक कोर कमिटी, त्यांच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी कोणतेही हस्तक्षेप करायचा नाही. आणि त्यांच्या जी मंडळी ज्या क्षेत्रातली तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे ती तयारी करून घ्यायची आणि त्यांच्याकडून ते पुढच्या 5-10 वर्षाचा प्लॅन करून घ्यायचा. त्याच्यामध्ये कोणतेही ते खरेदी करण्यावाले, ड्रेस खरेदी करण्यावाले, किती पैसे मिळतात असले ठेकेदारी करणारे असले कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी घ्यायची नाही. तर करता येतं, सगळं करता येतं. आणि पर्यावरणाच्या संदर्भात आज माझ्याकडे तोही प्लॅन तयार आहे. 3 नद्या आहेत, मुठा, इंद्रायणी, पवना, गटर झालेत त्या नद्यांची. त्यामुळे त्या संदर्भात तुम्हाला काहीतरी नदी सुधार प्रकल्प आपल्याला आणता येईल का नाही, हा सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्हाला ट्रॅफिक समस्या जर सोडायची असेल तर तुमच्या नदीच्या कनेक्ट जे रस्ते आहेत ते रस्ते जर तुम्ही डेव्हलप केले आणि नदी पात्रातून जे 12 महिने नदीला पाणी नसतं, जसं आता डेक्कनमध्ये केलंय बघा, बन गार्डनला केलेलं आहे, रस्ते केलेत नदीतून, म्हणजे तुम्ही डेक्कनवरून तुम्ही बालगंधर्वपर्यंत जाऊ शकता. असे काही तुम्ही कनेक्टेड रस्ते केले ना तर ट्रॅफिकचा ताण छोट्या गाड्यांचा आपोआप कमी होईल. सर, तुमच्या समोर राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं आव्हान आहे, तुम्ही पक्ष आहात, कसं निवडून याल त्यांचं? नाही, माझ्याकडे आव्हान बिव्हान काय नाही. राजकीय पक्ष कोणता जरी असला तरी काय व्यक्तिमत्वाचं काहीतरी आव्हान असतं का नाही. व्यक्तिमत्व असतं, राजकीय कारकीर्द असते. मला कोणत्याही उमेदवाराबद्दल काही बोलायचं नाही. मतदारांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही वर्गवारी करा, पक्षाची वर्गवारी करण्यापेक्षा व्यक्तीची वर्गवारी करा. त्याचं कर्तृत्व पहा, त्याचा इतिहास पहा आणि मगच मतदान करा. 35-30 वर्षापासून तुम्ही महानगरपालिकेवर राज्य करत आहे आणि आजी माजी नगरसेवक हे तुमचे मित्र आहेत, तर ते पक्षाशी त्यांचे कामं करत आहेत, पण छुपा पाठिंबा तुम्हाला आहे का? नाही, मला ते छुपा बिपा पाठिंबाचं काय असलं प्रकार नसतो राजकारणामध्ये. मला पब्लिक माझ्याबरोबर आहे. लक्षात ठेवा, क्रांती ह्या देशामध्ये दिग्गज नेत्या इंदिराजींसारख्या नेत्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. आत्ता मधल्या काळामध्ये पंकजाताई मुंडे पराभूत झालेले आहेत. विखे कधी आयुष्यात पराभूत झालेले आहेत, ते सुद्धा पराभूत झालेले आहेत. सांगली पॅटर्न महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे. चिंचवड पॅटर्न सुद्धा गाजेल. पब्लिकनी एकदा निवडणूक हातात घेतली की मतदार हा राजा असतो. आम्ही सगळे भिक्षुक आहेत. मतदारांनी एकदा ठरवलं ना की संपला विषय. कोराळे यांनी आपल्याला जो पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पक्षाची बंडखोरी करून, तर आपण त्याबद्दल काय म्हणतो? नाही, काय एक लक्षात ठेवा, आनंद कोराळे हा अतिशय एक सुसंस्कृत कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याला आम्ही होम डिलिव्हरी कार्यकर्ता म्हणतो. त्यामुळे त्या कार्यकर्त्याला एवढं कळतं की आपण कुणाला पाठिंबा द्यावा आणि कुणाला पाठिंबा देऊ नये. तर एकदा एवढ्या सगळ्या गदारोळामध्ये एकदा निवडून आलेला तो कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझा तो लहान भाऊ असल्यागतच जरी असला नात्यांनी, तरी परंतु तो एक कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याला असं वाटलं असेल ना की बाबा काहीतरी प्रत्येकाच एक लक्षात ठेवा. आता हे नेते मंडळी पक्ष बदलतात ते काय मतदारांना विचारून बदलतात का हो? हा, कुणी कुणी बदलले काय काय बदलले ते त्यांचं असतं ते परिवर्तन. मग आमचं असतं काय? आमचं असतं ते बंडखोरी? असं नसतं. न्याय सगळ्यांना सारखा असतो. तर कोणत्या संघटनांनी कोणत्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला? शिवराज्य संघटना आहे, दाखले म्हणून त्याचे अध्यक्ष आहेत. RPIचे आत्ता आज चालते, ते उद्या पत्र घेऊन येणार आहेत. जोगदंड म्हणून साहेब आहेत. RPI निकालजे गट ए, RPI ए, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हां, ते शिवशाही व्यापारी संघटना असेल, मातंग समाज असेल, दुसरी एक डेमोक्रेटिक RPI असेल, भरपूर म्हणजे. आणि सोसायट्या तर विचारू नका. आज तर माझा दिवस अख्खा सोसायट्यांमध्ये गेलेला आहे. सगळ्या, विशेषतः पिंपळी सौदागर म्हणून मला प्रचंड पाठिंबा मिळतोय. वाकड पाठिंबा मिळते. लोक तुमच्याकडनं काय अपेक्षा करतात?
लोकांना एक सुसंस्कृत चेहरा हवा आहे, ज्याचा इतिहास चांगला आहे, ज्याला तळमळ आहे या शहराविषयी, आणि ज्याचा इतिहास चांगला असतो ना त्याचं भविष्य उज्ज्वल असतं.